कारवाईच्या भीतीनं पाकची तंतरली। युद्धाची तयारी शेवटच्या टप्प्यात। पाकिस्तानमध्ये संसदेची विशेष बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध अटळ आहे। त्याच पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। भारतीय नौदल कराची बंदराजवळ युद्धाभ्यास करत असताना ही भेट झाली आहे। त्यात आता वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली आहे। तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। त्यात भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानची तंतरली आहे। त्यामुळेच पाकिस्ताननं तातडीनं संसदेची बैठक बोलावली आहे। पाकिस्तानी संसदेची इस्लामाबादमध्ये आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे। राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यास आपत्कालीन बैठक बोलावली जाते। सर्व पक्षांचे नेते, सुरक्षा तज्ञ आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील। बैठकीत भारतासोबतच्या तणावावर चर्चा होण्याची शक्यता आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकची पाणीकोंडी, आर्थिक कोंडी केली आहे। त्यातच भारतीय सैन्याला दारुगोळा पुरवणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कामगारांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत। कामगारांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेत। एकूणच इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची एकत्रित जबरदस्त कारवाई पाहून पाकिस्तान हा पूर्णतः घाबरलेला आहे आणि त्या अनुषंगाने तो तयारी करण्याचा प्रयत्न करतोय। पण भारताच्या सामरिक सामर्थ्यापुढे पाकिस्तान कुठेही टिकणार नाही किंवा काही अंशी त्याचे जे 2 डिव्हिजन त्याने एलओसीच्या अक्रॉस मूव्ह केलेले आहेत या तयारीच्या अनुषंगाने पाकिस्तान हा त्याच्या जनतेला एक प्रकारचा जो आहे खोटा विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतोय। भारतानं आता युद्धाची पक्की तयारी केली आहे, ज्यामुळे पाक नेत्यांची झोप उडाली आहे। पाकची एकेका मार्गाने कोंडी करून भारत प्रहार करतोय। मात्र पाकच्या मुळावर शेवटचा घाव कधी, कुठे आणि कसा घातला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।